आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाऊ उर्मिला बस मला अगं सीता कुठे? देवघरात आहे, पूजा करते। अगं संपदा, एवढी खुश कायस? नाही मी कुठे खुश नाही, काय नाही। काय सांग सांग। नाही तुम्ही आहात म्हणूनच सांगते हा फक्त। बर, ते रॉकीचा आज मेन्सचा रिझल्ट लागणार आहे ना, म्हणून। अरे हा बरोबर, या वर्षी ना रॉकी पास होणार एवढं कन्फर्म। ऑब्विसली, आणि मी पण पास आउट होणार या वर्षी। हो हो, एवढी का खुश होते पण? अगं असं काय रिॲक्ट करतेस? तसं नाही, जास्त होते बाबा। उर्मिला बघतेस ना, मुलांची अशीच उत्सुकता वाढत जाते। ती खूप वाढायच्या आत आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा। मी काय म्हणतो, उरकून टाकूया का या दोघांचा साखरपुडा आपण? भाऊ काय? आता नाही करायचंय का? नाही करायचंय ना। खरंच बोलताय भाऊ? काय उर्मिला, काय म्हणतोय मी? करूया का साखरपुडा? नाही भाऊ, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, मग पण तरी मी एकदा यांच्याशी बोलते। बरं, ठीक आहे। भाऊ, मी गॅरेजवर जाते, जरा हिशोबाचं काम आहे माझं। हा काकू, इथे काही काम आहे का ते करून जाते? नाही नाही ग, काही काम नाहीये तुझं। माझं आवडलं, मी निघते। मी पण येते तुझ्यासोबत। मी जाऊ आई प्लीज? हा जा। रॉकीला प्लीज। ओ चला, माझं झालंच आहे। हो माझं पण झालं। चल खाऊ? नाही, बस झालं, पोट भरलं आता। चल खा मग काहीतरी। थँक्यू। बॅटरी, त्या बेळगावकरचे पैसे आले का? अरे कुठं त्याच्या नादी लागतो? अरे तो नुसता ऍडव्हान्स देतो बोलतो, काही करत नाही यार। अप्पर, हे काय यार करू दे ना, कॅल्क्युलेटरने घेऊन, काय कळत नाही एक तर। पण आता शाळेत जात आहे ना, मग कॅल्क्युलेटर कशाला वापरायचं? हातांनी सोडव गणित, चल। घ्या, तिथे पण शिका, इथे पण शिका। आले सर, आले आपल्याला शिकवायला। काय चंदन भाई, ते सर जरी नसले तरी तेवढं तरी तुम्हाला गणित यायलाच पाहिजे। या अजून एक सर आले। नाही पण तो बरोबर बोलतोय। रॉकिया, यांचा अभ्यास पण आता तूच घे। घेणारच आहे मी। तू घेणार? हा, संपदा आणि शिवा आले ना की गायब होशील, आणि हा घेणार म्हणे अभ्यास। ए बॅटरी, बसा काय ते? संपदा आली मग खरंच आली की? हाय। हीच भीती असली पाहिजे, यही डर होना चाहिए बाबा। काय काय झालं? काय काय होणार आहे? अरे काय मौसम आहे, आत्ता पाऊस पडणार आहे, असं कसं कांदा भजी आणि चहा प्यायला पाहिजे। बोललं अप्पर, म्हणजे काय करतोय? हिशोब करतोय। मग हे कधी करणार आपण? काय रे डिप्पर? अरे यार चंदन सर, आता झालंय ना हिशोब, ते करू ना बाकीचं उरलं। अप्पर चल ना, भजीचं बोललंयस आता, पाणी सुटते बघ। नंतर करू दे, काय करू आता? मी काय बोलते, आजीच्या हातची कांदा भजी खायची। आजची भजी लास्ट कधी खाल्ली? ठीक आहे मग, चला। थांब चंदन, रॉकी जायचं ना? अरे अप्पर, असं कसं बोलतो त्याच्याशी? त्याच्याशी आता खुणेने बोलायचं, त्याला तीच भाषा कळते। इशारो इशारो में आ। नको चिडू रे असा। मी आता काय चुकीचं बोललो? मी खरंच बोललो ना बाई, खरंच बोललो। काय संपदा? चला रे, चला। अरे ठीक आहे, चल रे, बाई। काय कुठं ताण? ए भाई, कांदा आहे ना घरी? असं अरे यार,
मी तर चांगल्या कामासाठी चालले होते आणि तुम्ही भेटलात. बट असो, आता भेटलाच आहात तर सांगायला हवं. शिवा, मला जॉब मिळालाय. मी म्हणाले होते ना मला कोणाचीच गरज नाहीये म्हणून. चंदन, चांगलं चाललंय ना गॅरेज? चालू दे, माझं व्यवस्थित सेट झालंय. आता मी थांबत नसते. बरं असो, आता बोलून पण काय फायदा, उगाच माझा वेळ वाया जातो. दिव्या, आम्ही आजीकडे कांदा भजी खायला चाललोय, तिच्या आजची. येते? ओ नाही, असू देत. माझ्याकडे ना सध्या वेळ नाहीये टाइम वेस्ट करायला. आलेच. रुपये देऊ ताई. चला चला. अरे यार, हे अहो, येताय ना? काय? उर्मिलाला बोलायचंय जरा. या बसा. हो का? बोल ना. बोल ना ग. भाऊ, मी यांच्याशी 2-3दा बोलले. यांना ना खूप भीती वाटते. अहो, कशाची? नाही म्हणजे जेव्हापासून हा एंगेजमेंटचा विषय निघालाय, यांना असं वाटतंय की आपण संपदासाठी काही रिस्क तर घेत नाही आहोत ना. बरोबर आहे काकाचं. म्हणजे टेन्शन येणारच ना. आपली मुलीची बाजू आहे. हे बघ उर्मिला, आपण रॉकीला भेटलोय, त्याला ओळखतो, चांगला मुलगा आहे. एकदा त्याची परीक्षा झाली की परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम बदलतील. नाही भाऊ, तुमचं अगदी बरोबर आहे. पण एंगेजमेंट करायची म्हणजे अगदीच घाई होते असं वाटतंय यांना. हे बघ, तुम्हाला असं वाटतंय ना घाई होते, तर आपण थांबूया, काहीच हरकत नाहीये. अगं नाही ताई, असं नाहीये. पण कसं सांगू आता? मी सांगू का? म्हणजे मला असं वाटतंय, काकाला असं वाटत असेल की शेवटी तो वस्तीतला मुलगा आहे आणि वस्तीतल्या मुलाला आपली मुलगी द्यायची म्हणजे तिला तिकडे कामं करावी लागणार. बरं, तो त्या वस्तीतून बाहेर पडेल की नाही हा पुढचाच प्रश्न आहे. आणि जरी पडला तरी संस्कारांचं काय? हे तू का बोलतेस? ते बोलतील ना. आणि संस्कारांच्या बाबतीत तर तू बोलूच नकोस. आई, ताई, अगदी असंच नाहीये, पण असंच काहीच आहे. बघितलं? हे बघ उर्मिला, नीट विचार कर. आणि नुसत्या संस्काराबद्दल बोलायचं झालं तर चांगल्या घरातली संस्कारित मुलंही बिघडतातच की. आणि हे बघ, आपण त्याला आतापर्यंत बघत आलोय की नाही, असा तसा मुलगा नाही वाटत तो मला. त्याने सुद्धा स्वतःच्या भविष्याचा काहीतरी विचार केला असेलच ना. तो IAS होणार आहे आणि मग सगळंच बदलेलं ग. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली लेक आपल्यापासून जास्त दूर नाही जाणार. हा, डोळ्यासमोर राहील आपल्या. हो ना?